या 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 प्लीज प्लीज वेलकम वेलकम वेलकम. संसाराचे सूर जुळावेत म्हणून तुम्ही आज इथे आलात. सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन. प्लीज. गुड. नाव ओंकार राऊत. ओंकार राऊत. राईट. आणि तुम्ही? प्रिया राऊत राऊत. प्रिया राऊत राऊत. खरंच? हो. सांग का ते सांग पटकन. मी सांगेन, मला काय लाज नाही वाटत. ऍक्च्युली मी माहेरची राऊतच होते आणि लग्नानंतर मला माहेरचं आडनाव ठेवायचंच होतं. बर. तर मी लग्नानंतर राऊत झाले तरी पण मी राऊत राऊत असं लावते. कळलं का आलोय ते कळलं का? गरजच नाही हट्टीपणा. गरजच नाहीये ना आपल्याला. राऊत यांनी काय फरक पडणार आहे? कळणार आहे का कोणाला? नवऱ्याचा आडनाव कुठलं आहे, बापाचा आडनाव कुठलं आहे कळणार आहे का? नाही ना. ओंकारचा राऊत कुठला आहे आणि हान्याचा राऊत कुठला आहे कळणार आहे यात ना? नाही. बरोबर. स्त्री. हनुमंतराव नाव आहे माझ्या वडिलांचं. वॉटेवर. वॉटेवर म्हणजे माझ्या वडिलांवर कशाला घसरतोस? तुझ्या आईचं सांगू? काय सांग सांग काय सांगणार तेच. काय जमतं तुला अजून? मला बरंच काही जमतं. मी सगळं सांगेन त्यांना. सांग. हो मी सांगेन. सांग. मी सांगेन. सांगेन. एक मिनिट. राऊत राऊत राऊत. तुम्ही तीनदा राऊत का म्हणताय? अहो तुम्ही राऊत ह्या राऊत राऊत म्हणून म्हटलं. असं काय? बरोबरच बोलल्यात त्या. राऊत राऊत आहे का? हे बघा जरा ऑडच वाटतंय म्हणजे राऊत राऊत असं वाटतंय ना? वाटतंय ना? थोडस. मी तेच सांगत होतो. ऑड वाटतंय राऊत. फिफी करायची गरज नाहीये. त्यांना ऑड वाटतंय म्हणून पहिल्यांदा बोलल्यात त्या, त्यामुळे ऑड वाटू म्हणून असेल कदाचित. एक सवय झाल्यावरती नाही वाटत. सवय झालं तर बापरे बाप असं. सहस्त्रबुद्धे आडनाव असतं माझं, तर सहस्त्रबुद्धे राऊत असंच लावलं असतं ना. हे ऑड नाही वाटत आहे. कळलं का? एक मिनिट. काही हरकत नाही. ठीक आहे. शांत व्हा. हे बघा तुम्ही इथे आलायत संगीत समुपदेशन संस्थेत म्हणजेच आमच्या SSS मध्ये तुम्ही आलायत, त्यामुळे तुमचं स्वागत. तुम्ही आय एम सो सॉरी पण तुम्ही इच्छाधारी नागिणीमध्ये काम का नाही करत हो? सॉरी नाही म्हणजे ते तुम्ही ते असं खूप छान बोलला. पाहिलं ही यांच्या विनोदाची पातळी. आणि स्वतःच असायचं जोर जोरात घरात एक मोठ्या मोठ्याने. काय करायचं यांच्या विनोदाचं मला सांगा. नाही. माझे एक मामा आहेत कांजूर मार्गचे, तर ते आमच्या लग्नात गाणं गायले, बगड्यांची माळ फुले. वा सुंदर गाणं आहे. हो की नाही? आजता गायत हा माणूस त्या मामांना बघून बगळे मामा आले बगळे मामा आले असं म्हणतो. हसायची गोष्ट नाही. ते दिसतात बगळ्यासारखे असे ते बगळ्यांची मान पुढे असे पांढरी पेंट घालून असतो तो कांजूर मार्गचा अब्बास मस्तान. हे असं सतत चिडवतो माझ्या नातेवाईकांना. मुळात ना चिडवा चिडवी बंद करायला हवी. चिडवा चिडवी बंद करायला. बरोबर आहे. चिडवा चिडवी बंद करायला. पहिलं पाऊल म्हणून आपण एक काम करूया. चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. बंद. चिडवा. अहो परत परत बोलू नका. कळलं? चिडवा चिडवी बंद. बंद. हा. आपण इथे सूर जुळावेत म्हणून आलायत की नाही तुम्ही इथे? याला जुळवायचं असेल तर मला जुळवायचं आहे. पण तुम्ही तुमचं बोला ना. जुळवायचंय की नाही? मॅडम पुढे जाऊया. जुळवायचं. हे बघा तुम्ही अगदी करेक्ट ठिकाणी आलायत. कारण का संगीत हे सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम्स, टेन्शन, ताणतणाव सगळं गायब होतं संगीतामुळे. खरं असं होतं म्हणजे रिअली असं. दिस इज अ थेरपी म्हणजे. ऑफकोर्स माझी संस्था अनेक वर्ष चालू आहे. हो नाही चालू असेल पण तुम्हाला आमिर हडकर माहिती आहेत का? आमिर हडकर ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असणार. मग आता तुम्हाला ते माहिती आहे तर तुम्हाला हेही माहिती असेल की ते स्टॉक्स मध्ये किती गुंतलेले असतात. म्हणजे यू कॅन इमॅजिन की किती ताण असेल, किती टेन्शन असेल त्यांना. पण ते दिसतं का? नाही हो. कारण ते संगीताशी एकदम डीप रूटेड कनेक्टेड आहेत म्हणून ते दिसत नाही. नाईस नाईस. म्हणजे दिस वर्क्स. म्हणजे एक्झॅक्टली. ऑफकोर्स इट वर्क्स. मला सांगा लता दीदी श्रेष्ठ का आशाताई? आशाताई. लता दीदी.
प्रिया लता प्रिया आपलं शुक्रवारी ह्यावर बोलणं झालंय. आशाताईंवर मी फेअर अँड स्क्वेअर जिंकलोय. मी आशाताईंवर फेअर अँड स्क्वेअर जिंकलोय. लता दीदींचं गाणं एकदा शांतपणे ऐक. मला उन टाक दीप. तू तरुण आहे रात्र अजूनही ऐक ना जरा. हे घे लग जा गले घे ना. आ जाने जा घे तू. बाहो में चलना. वाटलंच मला वाटलं सलोना सासाच्या नाही घे. ओ कानात. सॉरी आय एम सॉरी. काय करताय तुम्ही? हे बघा मुद्दा हा होता की लता दीदी का आशाताई यातनं एक निवडायचंच नाहीये, कारण त्या दोघी श्रेष्ठ आहेत. हा त्यांची गाणी इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली ऐकायची, त्याचा आनंद घ्यायचा. त्यामुळे ते दोन्ही श्रेष्ठ आहेत. तसंच नवरा बायको मध्ये एक श्रेष्ठ निवडायचंच नाही, पॅरलली एकमेकांना सपोर्ट करायचा. फक्त सूर जुळले पाहिजेत. कळतंय का? म्हणजे आता नवरा बायको मध्ये श्रेष्ठ कोण? तर दोघंही. कळतंय का तुम्हाला? आणि एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या घरात गाणं आहे. राऊत तुमच्या घरात गाणं आहे, म्हणजे तुमचे मामा बगळ्यांची माळ फुले कांजूर मारचे इतकं सुंदर गाणं आहे, इतकं कठीण गाणं आहे, पण ते लग्नात गायले म्हणजे तुमच्या घरात गाण्याची आवड आहे. आवड आहे ना. आवेड म्हणा वाटल्यास आवेड. कारण आमच्या लग्नात मंगलाष्टक 45 मिनिटं सुरू होती. किती मिनिटं? डॅम 45 मिनिट्स. अरे पुजारी तिकडे 5 गोळे आले त्यांच्या. तिकडे अंतरपाठ धरणारे 3-3 वेळा बदलले. नंतर ते अंतरपाठ धरणारे असे फिरत होते लग्नात अख्खा वेळ. मूर्ख कुठले करशील रे असे पण फिरत होते. असे नव्हते फिरत. तो छोटू असा नव्हता, असा जेवत होता बिचारा. मला सांगते आमची आजी बिचारी, तिला ऐकू येत नाही. ही लोक 45 मिनिटं अशी नुसती उभी आहे. तिला वाटलं जग थांबलं की काय. भरसटली होती ती. तिला काही कळेना. उठा बोला करत होती. अरे काहीतरी ही मला सांगते 45 मिनिटं. आमच्याकडे उत्साह ना खूप. एकुलती एक भाची मी घरातली, त्यामुळे सगळे खूप आत्या मावशी. गाण्याचा उत्साह म्हणजे जुगलबंदी कराल मंगलाष्टकांमध्ये. 2 आत्यांमध्ये जुगलबंदी. स्वस्ती गणनायकम गजमुखम थांबा. टेबल टेनिसची मॅच सुरू. लोक अरे कुठे टाकू अक्षता. स्वतःवर टाकल्या लोकांनी नंतर. मूर्ख कुठले. स्वतःवर टाकल्या. अरे मंगलाष्टक घ्या ना. फिल्मी गाण्यांच्या ह्याच्यावर कशाला. चुनरी समाल गोरी पर्यंत तुम तो हो पर्यंत गेले ते. अख्खा 50 वर्षाचा काळ हाकवला त्यांनी मंगलाष्टकांमध्ये. काय मला सांगताय शुभम. अरे कशाला ना. आमच्या घरात आहे संगीताची आवड. आमचं संगीताचं घराणं आहे तर आहे ना. आता त्याच्यात काय असेल. माझे आजोबा तुम्हाला सांगते सुरेख गायचे. म्हणजे बैठकी बसायच्या त्यांच्या. अरे वा. निर्गुणी भजन म्हणू नका, कबीराचे दोहे म्हणू नका. आजोबांना खरं तर तुम्ही म्हणू नका असं बोलायला हवं होतं. कळलं का? बैठकी असतात मला सांगते. उळी आणि ओठांमध्ये मारामारी असायची त्यांची. काय बैठकी घेता येते. कबीरांचे दोहे म्हणजे अरे म्हणजे काय म्हाताऱ्या काय बोलतोयस. म्हाताऱ्या चिडवायचं नाही ठरलं. मी चिडवत नाही, पण तुझे आजोबा स्प्रिंकलर होते ते. शेतात उभं केलं असतं ना टरा पीक आली असती. बैठकीला कशाला बसवलं. लाज वाटू दे रे. लाज वाटू दे नाही का. मे महिन्यात उन्हाळ्यात रात्री 8 वाजता लोक छत्री घेऊन बसायचे. का तर पाणी उडू नये ह्यांच्या तोंडातनं. म्हातारा एवढ्या वयात कुठून पाणी आणतोय देव जाणे. आणतोय पाणी येतंय तोंडातनं. तू बसायचास त्यांच्या बैठकीला छत्री घेऊन. मी बसायचं नाही. काही बोलशील. रामायणात मी नव्हतो, पण रामायण मला माहितीये ना. मला दिग्गज गायक होते माझे आजोबा. बापरे बाप. कुमार गंधर्वांचा हात होता पाठीवर त्यांच्या. चुकतात मोठी माणसं चुकतात कधी कधी. कळलं का? आणि त्यांनी हात कसा ठेवला असेल माहितीये का. बाळा बस यांनी घेतलं गायले. हे बसलेच बैठकीला. ऐका ना माझ्या आजोबांबद्दल बोलतो. ह्याचे वडील सकाळी काय ऐकतात. अल्ताफ राजा. सकाळी उठल्यावरती तुमचं ठेहरे परदेसी. वर आहे अजून वर आहे पण ठीक आहे. तुला नाही जमणार. ठीक आहे. ऐकतात ते अल्ताफ राजा. काय प्रॉब्लेम. अल्ताफ राजा ऐकतात. हसन जहांगीर ऐकतात ते. बाबा सायगलला ऐकतात ते. मग काय प्रॉब्लेम काय मला सांग. त्यांची जरा हटके चॉईस थोडी आउट ऑफ द बॉक्स आहे. ऑफबीट आहे थोडी. ऑफबीट आहे म्हणे. ऑफबीट. आता ते रॅप बी ऐकायला रचायला पण लागले. तर काय प्रॉब्लेम काय. त्या दिवशी आईला म्हणाले की नाही मैं नाही तो कौन बे म्हणाले की नाही म्हणाले. त्यानंतर
आईने काय केलं तेही सांग. मॅडम त्यांनी रॅप वॉर असतो तो, ते बोला मैं नाही तो कौन बे, तर आई बोले बंटा बच्ची बमा आणि लाटणं फेकून मारलं. एवढं काय रॅप वॉर, हे यांचं संगीत. डिस वगैरे करतात ते, काय काय प्रॉब्लेम आहे, त्यांना काय करणार. लाटणं फेकून मारणं हे यांचं संगीत. कुठे आमचं क्लासिकल घराणं आणि कुठे यांचे लाटण्याचे रॅप वॉर. म्युझिक मध्ये तू भेदभाव करू नको. म्युझिक मधला भेदभाव करत नाहीये. म्युझिक हा एकमेव धर्म आहे ज्यात भेदभाव होत नाही. सॉरी सॉरी आमचा आवाज वाढला. सॉरी तुमचा आवाज वाढल्यामुळे कसं मला मॅच करायला जोरात बोलावं लागलं. म्युझिक बद्दल मध्ये ते हे करत होती. सॉरी आय कॅन्ट टेक इट. सॉरी नाही म्युझिक. हो मी पण म्युझिक. ऐका ना माझं, हे बघा यात मला एक चांगली गोष्ट दिसते की तुमच्या दोघांच्या घरात संगीत आहे. येस. हो. त्यामुळे आपण काय करायचंय माहितीये, फर्स्ट थेरपी आपण अशी सुरू करणार आहोत की येस तुम्हाला जेव्हा असं जाणवेल की भांडण होत आहे आता आणि हे कुठेतरी जाणार आहे, हे जाणवलं की थांबायचं, एक पाऊल मागे जायचं, आपल्याला आवडणारं फोनवर एक गाणं सुरू करायचं. हा गाणं ऐकत ऐकत गुणगुणा हवं तर गाणं, आवडणारं गाणं गुणगुणायला लागायचं. तुमच्या घरात संगीत आहे त्यामुळे तुम्ही गाऊही शकता. डुएट इवन बेटर. डुएट येस डुएट गायचं. डुएट असं वाटलं की डुएट गायचं, कारण कसं डुएट म्हणजे तुम्ही एकत्र सूर मिसळले की मिसळता मिसळता भांडण विसरायला होऊ शकतं. कळतंय तुम्हाला. ही आयडिया चांगली आहे. सी इट्स वर्किंग. मी सुरू करणार गाणं. गुड. प्लीज माझ्या आवडीचं गाणं गाऊया. चालेल. निसर्ग राजा मला आवडतं. चालेल. छान गाणं आहे अगदी. बर करायला काय झालं नाही ते म्हणाले. ठीक आहे चला सुरू करूया. व्हेरी गुड. चला. निसर्ग राजा ऐक सांगतो. निसर्ग राजा ऐक सांगते, गुपित दडलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे. थांब तुझं का चाललात तुम्ही आलात म्हणून. व्हेरी गुड. जरा थांबा ना. का काही उपयोग आहे का. मी आलोय ना. कशानं. मेट्रो न मेट्रो न मेट्रो न मेट्रो न. नेहमीच झालंय हे, तुम्ही नेहमीच उशीर करताना. पण आता मी वेळेत आलोय ना. लेट असून तरी वेळेत आलोय ना. मला सांगितलं होतं कधी यायला, यालाय कधी. मध्ये लेट झाला होता मला. ऑफिस मध्ये मला लेट झाला. लेट झालं म्हणजे बायकांची गप्पा बायकांची गप्पा मारत ऑफिसची कामं होती ना तिकडे. काय बोलतेस तू. उपकार करतोस तू. काय बोलते काय बोलते म्हणजे याचं काम असतं. माझं काम असतं का म्हणून नाही. माझं काम मी तुझ्या कामासाठी येतो. जाग बाई तुला नाही का मला भांडायचं. मला माफ करा. बोल. सॉरी. काय करताय तुम्ही. आपण डुएट का गायलो. भांडण विसरण्यासाठी. तुम्ही गाऊन गाऊन परत भांडणावर आला. ही नाही का हिचं बघा ना. आणि तुम्ही काय करताय. मी काय करतोय. राखाडी 50 मध्ये गाते मी कुठे गाणार मग त्याच्याबरोबर. राखाडी 50 तुझ्या मामाने ठेवली होती. राखाडी 50. सारख्याचं कळत नसेल तर बाजूला सारख्याचं मी कळलं का. मला नको सांगू. हे ठुकराटी विनोद. मला सांगू नको. मुळात डुएट एवढी चांगली गाणी असताना निसर्ग राजा का गे रोमांस करताना निसर्गाला का सांगायचं मला कळत नाहीये. काय करताय तुम्ही. का भांडताय. निसर्ग शृंगारिक नाही. ऑफकोर्स शृंगारिक. मला माफ करा. असं नका करू तुम्ही. तुम्ही फक्त भांडताय. नाही सॉरी. नाही खूप होत आहे म्हणजे जरा. सॉरी. ठीक आहे आपण बेसिक्स वर येऊया थोडं. आपण सारेगमपधनिसा पासून सुरुवात करूया. सरगम. ओके ठीक. मला सांगा सूर किती असतात. सप्तसूर असतात. 8 असतात. यातही वाद घालणार आहेस. ऑक्टेव असं म्हणतो की नाही आपण इंग्लिश मध्ये. प्रिया सारे ग म प ध नि. सा कोण तुझा तो बघाय मामा येणार रे. मला चिडवायचं नाही ठरलं. नको सूर नको. सूर थेरपी नको. सॉरी. तुझ्यामुळे त्यांना सूर थेरपी कॅन्सल. तुझ्यामुळे तू उठला. नाही दोघांमुळे. मी बोलू का पुढचं. प्लीज बोला. प्लीज बोला. सूर थेरपी नको. नाही आवडत मला आजपासून ती. आपण सॉरी मॅडम. ही थेरपी सगळ्यांवरती वर्क होतेच. बर. कोरस गायचंय. कोरस कोरस गायचंय. कोरस गायचंय. कोरस एकत्र गातात की नाही. हो मॅडम. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळं करताच येणार नाही. सॉरी. हा कोरस
एकत्र हो, गाणं ठरवा पटकन. मी गाणं ठरवा. हा कुठलं? मी पटकन सांग. कहना ही क्या चालेल फिल्मी गाणी गाणार का आता पटकन? तुमचं एक ऐकलं ना पहिलं तुमचं होतं ना निसर्ग राज. थँक्यू मॅडम. व्हेरी गुड. थँक्यू. चला पटकन 3 2 चला सुरू. गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू एकत्र. गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू गुच्चूपूत नाही ग. गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुमसुम गुप्पुचू एकत्र गाणं. गुच्चूपू नाही ग. गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुमसुम गुप्पुचू. चुप चुप काय करतेस? गुमसुम गुमसुम गुप्पुचू गुमसुम गुप्पुचू चुचुपू का चिचुपू नाही ग बाई. गुमसुम गुमसुम तू चुप कर. तू हळूहळू गा. तू हळूहळू का म्हणजे तू चुप आधी. तू चुप. अरे तुम्ही काय करताय मोठा माणसा? उठ झिपऱ्या उठ. काय सांगितलं तुला? हा कोरस काय सांगितलं ना एकत्र? मॅडम, काय बुक्की देऊ का एकत्र? कळत नाही तुला कोरस गायचं एकत्र? मॅडम काय मॅडम जरा कॅरेक्टर थोडस हलतंय. काय हलतंय? काय मला शिकवणार आहे स्वतः? कल्चर थोडं मला कसला कल्चर? तुम्हाला राग येतोय. तुम्ही जरा एकदा म्युझिक तुझं थेरपी काय? उठ मी बोललेच नाही मी काय. राऊत काय आहे? राऊत मूर्ख आहे जरा. राऊतच आहे ना? सॉरी म्हणजे पण राऊतच आहे ना मॅडम. राऊत मग दोनदा कशाला राऊत लावायचं? काय मॅडम काय तुम्हाला राग येतोय. तुम्ही एकदा म्युझिक थेरपी काय वापरू? म्युझिक काय म्हणाले? म्युझिक थेरपी. सारे गमा सारे गमा मॅडम नकोच मला असले क्लायंट. आउट 3 म्हणायच्यात बाहेर गेलेले पाहिजेत. हा मी डोळे बंद करते. 1 2 3 तुम्ही काय करताय? सारे गमा अरे डेंजर आहे यार ही बाई. आपण शेतीपासून समुपदेशन इकडे जाऊया मला वाटतं. हा ते काय करतात ते उसाच्या शेतात नेतात आणि भांडणं मिटवतात. कसं काय करतात देव काढे. पण आय गेस डॉक्टर माने म्हणून कोणतरी येते. मी डॉक्टर माने